सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून जागतिक वारसा दिनानिमित्त दुर्गदर्शन व दुर्ग स्वच्छता ही मोहीम राबविण्यात येत आहे। या निमित्ताने सोयगाव तालुक्यातील वाडी सुतंडा या किल्ल्याचे दर्शन व स्वच्छता करण्यासाठी मोहीम आखण्यात आली। या मोहिमेमध्ये सहभागी झालेले विष्णू भिंगारे, जगदीश कांचार, संदीप आदमाने, राजेंद्र भोसले आणि मोहीम प्रमुख शिवराज पाटील यांचा प्रमुख सहभाग होता। संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वाडी सुतंडा हा अतिशय दुर्गम ठिकाणी डोंगरात वसलेला किल्ला आहे। वाडी सुतंडा या किल्ल्याला जाण्यासाठी कन्नड गौताळा मार्गे नागद पोहोचावे लागते। येथून पुढे बनोटी आणि नायगाव येथे पोहोचावे। नायगावच्या सीमेवरच वसलेला हा वाडी सुतंडा किल्ला आहे, म्हणून या किल्ल्याला नायगावचा किल्ला सुद्धा म्हटले गेलेले आहे। या किल्ल्याची तटबंदी, बुरुज यावरील इमारती आजही आपल्याला काही ठिकाणी दिसतात। या किल्ल्याची वैशिष्ट्य म्हणजे कातळात कोरून काढलेले प्रवेशद्वार आणि किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या टाक्या। दुर्गदर्शन या मोहिमेच्या माध्यमातून या किल्ल्याला भेट देण्यात आली। यावेळीचे काही क्षणचित्रे आपल्या सोबत शेअर करीत आहेत। किल्ला जवळजवळ 70 ते 80% पूर्णपणे ढासळलेला आहे। त्याचे अवशेष तुम्हाला या ठिकाणी आजूबाजूला बघायला भेटतील। मित्रांनो, सह्याद्रीचे दुर्गसेवक यांची वाडी सुतंडा या किल्ल्यावरती एक मोहीम होती। दुर्गदर्शन असे या मोहिमेचे नाव होतं। माझ्यासोबत कांचार सर, शिवराज पाटील, विष्णू भिंगारे, दीप आणि संदीप पादमाने हे 4 दुर्गरक्षक दुर्गसेवक सोबत आलेले होते। मुळात आम्ही ही जी मोहीम स्वीकारली तिला उशीर झाला होता। आज जवळपास आम्ही 3 वाजता कन्नडहून निघालो होतो। नागद मार्गे आम्ही नायगावला पोहोचलो आणि नायगावहून हा किल्ला अतिशय जवळ आहे। नायगावच्या अगदी शिवावर हा किल्ला वसलेला आहे। अतिशय दुर्गम असा हा किल्ला आहे। या किल्ल्यावरती जाण्यासाठी तुम्हाला जर पोहोचायचे असेल, या किल्ल्यावरती जर तुम्हाला पोहोचायचे असेल तर सकाळीच तुम्ही नियोजन करणं अतिशय योग्य आहे। आमचं मुळात नियोजन उशिरा झालं, त्यामुळे या दुर्गावरती पोहोचण्यासाठी आम्हाला खूप त्रास घ्यावा लागतोय, कष्ट करावे लागत आहेत आणि अतिशय खडतर मार्ग आहे। या दुर्गावरती पोहोचण्यासाठी विशेष गोष्ट अशी की असा रस्ता आपल्याला विशेष रस्ता असं इथे दिसत नाही। आपल्याला मार्ग शोधत या दुर्गावरती पोहोचावं लागतं आणि ह्या दुर्गाचं अजून एक वैशिष्ट्य असं की हा नावालाच आता दुर्ग उरलेला आहे। या दुर्गाचे अस्तित्व आता जवळपास मिटत चाललेले आहेत। सगळीकडे आपल्याला दुर्गाचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात आणि या दुर्गाचं ऐतिहासिक महत्त्व असल्या कारणाने आपण या दुर्गाला भेट देतो आहोत आणि या निमित्तानं सर्व जगाला ह्या दुर्गाची माहिती व्हावी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जे जे दुर्ग आहे त्यांनी खूप योगदान त्यावेळी दिलेले आहे आणि त्याचाच एक भाग हा एक दुर्ग आहे। या दुर्गाची माहिती जेव्हा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा दुर्ग नेमका कोणी बांधला याची अजून अस्तित्वात माहिती नाही किंवा इतिहास संशोधकांनाही अजून याचा सुगावा लागलेला नाही। परंतु हा दुर्ग म्हणजे उत्तरेकडून येणारे जे आक्रमण आहे, दक्षिणेकडे जाणारे, त्यांना थोपवण्यासाठी हा दुर्ग बांधण्यात आला असावा असा अंदाज इतिहासतज्ञांनी व्यक्त केलेला आहे। परंतु हा दुर्ग जर तुम्हाला बघायचा असेल, या दुर्गाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला दिवस एक पूर्ण निवांत दिवस काढूनच याकडे मार्गक्रमण करावे आणि स्थानिकांची जर मदत घेता आली तर ती अतिशय उत्तम। कारण ह्या दुर्गाकडे जाणारा पाऊलवाटा आहेत, येथील स्थानिक रस्ते आहेत, ते नवख्या लोकांना माहीत होत नाही। स्थानिकांची जर आपण माहिती घेतली तर अतिशय उत्तम होतं। त्यांच्या सोबत आपण दुर्गावरती जाऊ शकतो। आता आम्ही दुर्गाच्या मध्यभागी उभो आहोत। अजून इथून अर्धा दुर्ग आम्हाला पोहोचायचं आहे, वरती जायचं आहे। तत्पूर्वी तुम्हाला ह्या इथून काय नजारा दिसतो, नायगाव गावाचा काय नजारा दिसतो हे आपण बघूया। आपण जर या इथे दुर्गावरती पावसाळ्यामध्ये जर आलो असो तर आपल्याला इथे सगळीकडे हिरवगार आपल्याला जंगल दिसलं असतं। नोव्हेंबरचा महिना असल्या कारणाने आता जंगल हे सुकत चाललेलं आहे, तरी सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी पाण्याचे छोटे छोटे तलाव दिसत आहेत।
जय शिवराव मित्रांनो, या किल्ल्याचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. या किल्ल्यावर एकूण 50 कोरीव कातळाचे कोरलेले 50 पाण्याचे टाके आहेत आणि त्या 50 टाक्यामध्ये आज रोजी सुद्धा अगदी काही प्रमाणात पाणी शिल्लक आहे आणि ते पाणी त्या कालावधीमध्ये छत्रपती शिवरायांच्या कालावधीमध्ये किंवा त्यांच्या पूर्वीच्या कालावधीमध्ये त्या पाण्याचा उपयोग किल्ल्यावर राहणारे जे सैनिक आहेत, जे इतर लोक आहेत, त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी, तसेच घोडे वगैरे हत्ती जे काय असतील त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी या टाक्यातील पाण्याचा वापर केला जात असे, अशी या ठिकाणी आम्हाला माहिती मिळालेली आहे.